अपहरण प्रकरणामध्ये दिलीप खेडकर आता अडचणीत सापडले। दिलीप खेडकर रबाळे पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेत। जबाब नोंदवण्यासाठी ते पोलीस स्टेशनमध्ये आल्याचं समजतंय। खेडकर जबाब नोंदवण्यासाठी उशिरा आले, त्यामुळे पोलीस कारवाई करतील अशी शक्यता आहे। आता पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष असेल। खेडकर कुटुंबियांनी ट्रक क्लीनरचं अपहरण करून 2 दिवस त्याला डांबून ठेवलेलं होतं। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मनोरमा खेडकर आहेत। खेडकरजी, आपण खरं तर आज पुन्हा रबाळे पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला आहे। खरं तर इन्क्वायरीसाठी आपल्याला पुन्हा या पोलिसांनी बोलवलेलं आहे, त्याबाबत काय सांगाल? नाही, त्याबाबत माझं काहीच म्हणणं नाही। त्यांना जितक्या वेळा बोलवायचं तितक्या वेळा आम्ही प्रेझेंट आहोत आणि मी त्यावेळेस कोऑपरेटही करते, इथून पुढेही करते, इथून मागेही केली। त्यांनी बोलवल्यानंतर मला येण्यामध्ये काहीच वाटत नाही की मी का घेऊ। तर आपल्याला बेल देखील मिळालेली आहे, मात्र तरी देखील आपण आज पुन्हा एकदा या पोलीस स्टेशनवर राहतात। नेमकं कारण काय? ऍक्च्युली त्यांनी काही फॉर्मॅलिटीज काही कम्प्लीट करायच्या आहे म्हणून त्यांचं काल पत्र आलं होतं मला। 28 तारखेला त्यांनी, आज मला 29 तारीख आहे ना, 29 तारखेला त्यांनी मला बोलवलं होतं। तेव्हा 11 वाजता त्यांनी मला बोलवलं, त्याप्रमाणे मी हजर राहिलेली। मला वाटतं त्यांच्या काही फॉर्मॅलिटीज चालल्या आहेत, त्यामुळे थांबलेली। खरं तर जो अपहरण झालेला यातील जे मुख्य आरोपी आहे आपले दिलीप खेडकर आहेत। मात्र दिलीप खेडकर यांना 6 आठवड्यामध्ये रोकवाईसाठी उपस्थित राहण्याचे उच्च न्यायालय आदेश दिले होते, मात्र त्यांनी पुन्हा एकदा विलंब लावलेला आहे। त्याकडे कसं बघतो आपण? असं वाटत नाही का त्यांनी कोर्टाचा पुन्हा अपमान केला आहे? नाही, तसं वाटत नाही, कारण मला वाटतं की तुम्ही म्हणताय, मला ऍक्च्युअली एक्झॅक्ट ऑर्डर माहित नाही किती तारखेला मिळाली आपल्याला आणि तिथून पुढे 28 डेज असतील ना, कारण ऑर्डर हातात मिळाल्यानंतर मला वाटतं काउंट करायला पाहिजे ना। मला एक्झॅक्ट कोर्टाचं नाही सांगता येणार तुम्हाला, पण मला नाही वाटत की कोर्टाचा अपमान करतील ते म्हणून, कारण ते पण एक म्हणतात ना, आपण शासकीय याच्यामध्ये राहिलेले आहेत आणि कोर्टाचा अपमान करणं म्हणजे खूप मोठी चूक आहे। त्याचं मला नाही वाटत की त्यांनी तसं काही केलं असेल। पण एक्झॅक्ट किती तारखेला ऑर्डर मिळाली आहे आणि किती तारखेला त्यांनी राहणं अपेक्षित होतं हे त्यांनाच जास्त माहिती आहे। आणि मी काय त्यांची ऑर्डर वाचली? नक्की, धन्यवाद। खरं तर आपण पाहतो की मनोरमा खेडकर यांचं असं म्हणणं की आपण अशी माझा काही संबंध नाहीये आणि दिलीप खेडकर यांचं माझं बोलणं होत नाही, तरी देखील रबाळे पोलिसांनी मला आज काही फॉर्मॅलिटी असतात ते करण्यासाठी बोलवलं आहे आणि काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी बोलवलं, त्यासाठी मी उपस्थित राहिलेली आहे, अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरापर्सन राजेंद्र सह मी रवी खरात, पुढारी, नवी मुंबई।